नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. आंतरवाली सराटीमधल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आता तिघांना अटक केली आहे. पुराव्याच्या आधारे पोलिसांनी कारवाई केल्याचं गृहमंत्री फडणवीसांनी म्हटलं. तर गुन्हे मागे घेणार होते, मग आता अटक सुरू झाली. सरकारचा नेमका कोणता डाव, असा सवाल जरांगेंनी केलाय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. अंतरवाली सराटीतल्या दगडफेक प्रकरणात अंबड पोलिसांनी तिघांना अटक केली. ऋषिकेश बेद्रे, शनिदेव शिरसाट आणि कैलास सुखसे अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांवर कलम 307 जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, कलम 332 आणि 333 सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, कलम 353 सरकारी कामात अडथळा आणणे, कलम 427 सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं अशी कलमं लावण्यात आली. अटक करण्यात आलेल्या ऋषिकेश बेद्रेकडून गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूसही जप्त करण्यात आली. असं आहे की या संदर्भात ही अटक करण्यात आलेली आहे. जे काही एव्हिडन्सेस आहेत त्याच्या आधारावर करण्यात आलेली आहे. याचे अधिकचे जे काही डिटेल्स आहेत ते SP तुम्हाला लवकरच देतील. जरांगे पाटलांनी या अटकेवरून सरकारला सवाल केले. आधी गुन्हे मागे घेणार असं म्हटले होते, आता अटक सुरू झाली. सरकारचा कोणता डाव आहे, असं जरांगे म्हणालेत. आंतरवालीतल्या एकाही कार्यकर्त्याचा दोष नाहीये. आमच्यावरतीच हल्ला झालेला आहे आणि सरकारनं सांगितलेलं आहे की आम्ही हे गुन्हे मागे घेतो, कुणाला अटक करणार नाही. मग सरकारनं अटक करणं म्हणजे ही सरकारचा नेमका डाव कोणचा, आम्ही कोणता तिथं कट रचला होता. त्यामुळे आपण जे आत्ता म्हणलं आहेत की आमच्या कार्यकर्त्यांची कोणाची चूक नाही, सरकारने आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक नाही करायला पाहिजे आणि त्यांनी सांगितलेलं की आम्ही अटक करणार नाही. मग आमचे लोक अटक कशामुळे करायला लागला, हा सुद्धा काही डाव एक आहे. राज्य सरकार नियमाच्या अधीन राहूनच सगळं काम करत असते. काय स्वरूपाचा गुन्हा आहे, त्या गुन्ह्यामध्ये इजा झालेली आहे का, त्या गुन्ह्यामध्ये काही आर्थिक नुकसान झाले असे निकष आहेत त्याच्यामध्ये. ती जिल्हास्तरीय समिती तपासती, नॉन पॉलिटिकल म्हणजे अधिकाऱ्यांची ती समिती आहे. अधिकाऱ्यांच्या समितीचं काम ती समिती त्यांच्या पद्धतीनं करेल. राहिला प्रश्न कुणाला अटक केल्याचा, तर जर तो गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल आणि त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची तरतूद असेल तर पोलिसांनी नियमानुसार त्यांचं काम केलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. मात्र आधी दगडफेक झाली, त्यामुळेच लाठीचार्ज झाल्याचा दावा तत्कालीन जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी केला होता. करतात की पोलिसांनी कारण नसताना लहान मुलं, महिला यांच्यावरती लाठीचार्ज केला, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांवरती आरोप केले जात आहेत. नाही, तसं ॲक्च्युली परिस्थिती अशी आहे की ॲडिशनल SP SDO त्यांच्याशी बोलले, परंतु ते तयार झाले नाहीत. त्यामुळे त्यांना जेव्हा आम्ही तिथून घेऊन जायला लागलो तेव्हा मॉब व्हायलंट झाला आणि त्यांनी आमच्यावर दगडफेक केली आणि मग लाठीचार्ज आणि शेल फायरिंग आणि काही प्लास्टिकच्या बुलेट फायरिंग करायला लागलं. पोलीस असं म्हणतात की आधी आंदोलकांनी दगडफेक केली म्हणून लाठीचार्ज. जर आंदोलकांनी जर दगडफेक केली अगोदर तुमचं एवढी 50,000 पब्लिक ज्यावेळेस शहागडला होती, एवढी शहागडला ज्यावेळेस 50,000 पब्लिक होती त्यावेळेस पब्लिकनी का नाही केलं दगडफेक. तर त्यावेळी गृहमंत्री फडणवीसांनीही दगडफेकीमुळेच लाठीचार्ज झाल्याचं म्हटलं. मात्र नंतर आपण नीट माहिती घेतल्यावर पोलिसांकडूनच चुकीचं घडलं, असं फडणवीसांनी TV9च्या मुलाखतीत म्हटलं होतं. जवळपास अधिकाऱ्यांसहित 12 पोलीस हे त्या दगडफेकीमध्ये जखमी झाले आणि त्यानंतर त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आलाय. लाठीचार्ज तर कमी झाला, काही अश्रुधुराचे नळकांड्या त्या ठिकाणी फोडण्यात आल्या. त्या जर नसत्या फोडल्या पण कदाचित पोलिसांना अतिशय वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं. अर्थात माझं काही सगळ्यांची नीट बोलणं झालं नव्हतं, ती पहिली माहिती होती आणि त्यातनं असं बाहेर येत होतं की पोलिसांवर काहीतरी गोटमार झाली म्हणून लाठीचार्ज झाला. त्याच्यावर बोललो. नंतर ज्यावेळेस मी पूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली तर मला लक्षात आलं की पोलिसांनी चुकीचं केलेलं आहे. लाठीचार्ज करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नव्हती. त्यांनी लाठीचार्ज केला नसता तर कदाचित पोलिसांना जखमी व्हायची वेळ आली नसती. त्यामुळे कारवाई पण केली आणि मी स्वतः म्हणजे गृहमंत्री म्हणून त्या लाठीचार्जची माझा थेट संबंध नसताना देखील मी थेट माफी मागितली, क्षमाच मागितली. आता पुराव्यांच्या आधारे तिघांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.
जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात उपोषण सुरू होतं. मात्र 1 सप्टेंबरला पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. मात्र दगडफेक झाल्यानंच पोलिसांनी नाईलाजास्तव लाठीचार्ज केल्याचं भुजबळांनी वारंवार म्हटलंय. जे उपोषणाला बसले होते त्यांना उठवायला पोलीस गेले. ते म्हणाले दुसऱ्या दिवशी या. पोलीस गेले. तोपर्यंत सगळ्या गच्च्या वगैरे दगड गोळा करून ठेवले आणि प्रचंड दगडांचा मारा सुरू झाला. 70 पोलीस, त्याच्यामध्ये महिला पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. दगडाचा मारा सुरू झाला प्रचंड. पटापट पोलीस पडले जमिनीवर. 70 पोलीस काय पाय घसरून पडले का? पण आता पोलिसांनी कारवाई सुरू केली. तिघांना पोलिसांकडून अटक झाली. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस दबावाला बळी पडणार नाही असं म्हटलंय. कार्यकर्ते सांगतोय मी, ऋषिकेश बेदरे, शनिदेव शिरसाट, कैलास सुकसे ह्या 3 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. या कार्यकर्त्यांचा तुमचा काही संबंध आहे? तुम्ही त्यांना ओळखता का किंवा कुठल्याही प्रकारे हे तुमचे कार्यकर्ते आहे असं वाटते का तुम्हाला? सगळ्या महाराष्ट्रातलेच आमचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांचे कार्यकर्ते आहेत. एकमेकांच्या सोबतीनं राहून आंदोलनं करणं, शांततेनं समाजाला न्याय देणं, हे महाराष्ट्रातले 5-6 करोड सगळेच कार्यकर्ते आहेत आम्ही एकमेकांचे. परंतु तुम्ही आता नाही उचलायचं म्हणून, नाही अटक करायचं म्हणून यावेळी का अटक करायला, तर हा मूळ प्रश्न आहे. सर्व तपास पोलीस यंत्रणा कुठल्याही प्रकारे कुणाचाही दबावाला न काही घाबरता करतील आणि त्याच्यातनं वस्तुस्थिती सगळी पुढे येईल. ज्यांच्या चुका असतील त्यांच्यावर कडक शासन केलं जाईल. तर इकडे अजित पवारांनी जरांगे आणि भुजबळांच्या शाब्दिक चकमकीवरून नाव न घेता टोला लगावलाय. वाचाळवीरांची संख्या वाढली असून अरेला कार्य सुरू असल्याचं अजित पवार म्हणालेत. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाचाळवीरांची संख्या आपण वाढलेली बघतो. अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. परंतु वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असताना रोज आपण बघतो कुणी ना कुणी काही ना काही स्टेटमेंट करतं. कुणी आरे म्हणलं की दुसऱ्यांनी कारे म्हणायचं. हे काही शिकवून आपल्याला चव्हाण साहेबांनी शिकवलेली नाहीये. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. द्वेष निर्माण होऊ नये असं कोणीच वक्तव्य करू नये असं अजितदादांनी म्हटलं. नेमका कुणाला सल्ला दिला असावा असं वाटतं? नाही, कंट्रोल केलंय आम्ही. त्यांच्याच माणसाला त्यांनी समज दिली तर चांगलं होईल. आम्ही कंट्रोल केलंय, परंतु त्यांच्या माणसं थांबत नाही आहेत. त्याला आम्ही तरी काय करणार आहे? तुमच्याच माणसाला रोखा म्हणजे जरांगे पाटलांचा रोग भुजबळांवरच आहे. जालन्याहून दत्ता कनवटे आणि संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.